नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कर्मा एज्युकेशन या आपल्या स्टडी चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण रमेश सिंग यांच्या पुस्तकाची म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था रमेश सिंग यांच्या पुस्तकाची सिरीज सुरू केली। त्याच्यामधील आपले पहिले 2 लेक्चर झालेले। तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं तर अर्थव्यवस्थेची शाखा बघितली होती। त्याच्यामध्ये सब टॉपिक्स होते अर्थव्यवस्थेची परिभाषा, कार्यरत परिभाषा म्हणजेच व्याख्या बघितली आपण। त्यानंतर अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था या दोघांमधील फरक बघितला, त्यांच्यातील महत्त्वाचे मुद्दे बघितले। त्यानंतर अर्थव्यवस्थेचे केंद्र म्हणजे अर्थव्यवस्थेचे कोणत्या गोष्टीवर सर्वात जास्त फोकस आहे किंवा इतर फोकस आहे त्याचे केंद्रभाग बघितला, ते सुद्धा आपण बघितलं। त्याच्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये येणारे संकट म्हणजेच आव्हाने सुद्धा बघितले आपण। त्यानंतर अर्थव्यवस्थेचे वितरण तंत्र मॉडेल हे आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितले। तर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण अर्थव्यवस्थेची संघटना हा आपला टॉपिक सुरू केला आहे। त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था बघितला दुसऱ्या लेक्चरमध्ये, म्हणजे याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ते तुम्ही पहिले बघा की भांडवलशाही अर्थव्यवस्था काय, नंतर राज्य अर्थव्यवस्था आजच्या लेक्चरमध्ये तो मुद्दा राहणार आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे। तर तुम्ही सिक्वेन्स चालू असू द्या की मध्येच राज्य अर्थव्यवस्था किंवा मिश्र अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था हे सेपरेट बघितले तर नाही समजणार आहे तुम्हाला, तर ते सिक्वेन्सने बघा। तर आजचं लेक्चर आपलं असणार आहे राज्य अर्थव्यवस्था। तर राज्य अर्थव्यवस्था काय, तर राज्य अर्थव्यवस्थेला समाजवादी किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था सुद्धा म्हटलं जातं। तर समाजवादी अर्थव्यवस्था हे विशिष्ट देशांमध्येच तिला हे नाव आहे, तर साम्यवादी सुद्धा विशिष्ट देशांमध्ये, पण त्याला आपण राज्य अर्थव्यवस्था म्हणून बघणार आहे। तर रमेश सिंग यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा याला राज्य अर्थव्यवस्था याच नावाने ओळख आहे। तर हिचा सिद्धांत कोणी मांडला, सिद्धांत म्हणजेच ही राज्य अर्थव्यवस्था ही पद्धत कोणी तिचा शोध लावला, तिचा उगम कुठून झाला ते आपण बघणार आहे। तर ही राज्य अर्थव्यवस्था जर्मनी शास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांच्याबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती असणारच आहे। तर कार्ल मार्क्स यांनी याचा सिद्धांत मांडला। तर कार्ल मार्क्स यांचा यांचा काळ होता तर 1818 ते 1883, त्या काळामध्ये 1818च्या ह्या त्यांच्या टाइम पिरियडमध्येच त्यांनी राज्य अर्थव्यवस्थेचा सिद्धांत मांडला, ती पद्धत त्यांनी जनतेसमोर आणली। तर ही अर्थव्यवस्था सर्वप्रथम एक क्रांती झाली होती, वॉल्शेविक ही एक क्रांती, या क्रांतीबद्दल आपण इतिहासात बघतोच जगाच्या इतिहासामध्ये। तर वॉल्शेविक क्रांती, तिच्यानंतर सोव्हिएत संघ म्हणजे आजचा रशिया, त्याच्यामध्ये ही अर्थव्यवस्था सर्वप्रथम दिसली कार्ल मार्क्स यांची राज्य अर्थव्यवस्था। पण रशियाची राज्य अर्थव्यवस्थेला नाव कोणतं आहे ते आपण पुढे बघणारच आहे। तर राज्य अर्थव्यवस्थेमध्ये 2 पार्ट पडले हे पण तुम्ही लक्षात असू द्या की समाजवादी आणि साम्यवादी, ते तुम्हाला व्यवस्थित पुढे मी सांगतोच। तर सोव्हिएत संघानंतर या अर्थव्यवस्थेमध्ये काही विशिष्ट बदल करून सुधारणा करून आदर्श रूप हे चीनने स्वीकारलं। म्हणजे सोव्हिएत संघाचीच अर्थव्यवस्था जी होती तिचंच त्यांनी तिच्यात काही त्यांच्या देशाच्या आर्थिक स्थितीनुसार काही बदल केले आणि चीनमध्ये ती इम्प्लिमेंट केली, कोणती तर राज्य अर्थव्यवस्था। तर काही काळानंतर युरोपमध्ये सुद्धा ही पद्धत दिसून आली। आता आशिया खंडानंतर सुद्धा युरोपमध्ये सुद्धा ही पद्धत प्रसिद्ध झाली आणि युरोपमधील काही महत्त्वाच्या अर्थव्यवस्थांनी म्हणजे महत्त्वाच्या देशांनी ही पद्धत लागू केली होती। तर आपण आता ह्या अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग बघणार आहे। आता बऱ्याच पुस्तकांमध्ये आपल्याला फक्त राज्य, साम्य किंवा समाजवादी हे 3 शब्द दिसतात, त्या 3पैकी एकच दिसतो आणि या तिन्हींचा अर्थ सुद्धा त्यांनी एकच सांगितलेला आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे। तर रमेश सिंग यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी राज्य अर्थव्यवस्थेचे 2 पार्ट झालेले ते सुद्धा त्यांनी व्यवस्थित समजवलेले आहे, हे तुम्ही कायमस्वरूपी लक्षात असू द्या। तर सोव्हिएत संघ म्हणजे आजच्या रशियाची अर्थव्यवस्था होती, तिला काय नाव होतं तर तिला समाजवादी अर्थव्यवस्था नाव होतं। तर समाजवादी किंवा साम्यवादी किंवा राज्य अर्थव्यवस्था या तिन्हींना एकच समजतं बरेच विद्यार्थी, पण त्या तिन्ही वेगळ्या वेगळ्या आहेत। त्यांचा मुख्य हेतू किंवा मुख्य कंट्रोल हा शासनाचाच असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा विविध बदल आहेत। तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय, सोव्हिएत संघाची अर्थव्यवस्था तिला समाजवादी अर्थव्यवस्था म्हटलं गेलेलं। तर तिच्यामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे 2-3 ते बघू आपण। तर उत्पादनाच्या साधनावर सामूहिक मालकी असायची समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये। दुसरा मुद्दा आहे की शासनाची याच्यामध्ये मोठी भूमिका असायची, पूर्णपणे भूमिका शासनाची नव्हती। तर उत्पादनाच्या साधनावर सामूहिक मालकी म्हणजे एकच मालक नव्हता, विविध क्षेत्रातील त्याच्यामध्ये हिस्सा होता, त्यांचं एकत्रितपणे त्यांची मालकी हक्क होता हे आपण म्हणू शकतो। आणि शासनाची याच्यावर मोठी भूमिका, आणि याच्यामध्ये शासनाची मोठी भूमिका होती। म्हणजेच काय होतं की उत्पादनाच्या साधनावर सामूहिक मालकी म्हणजे इतर अनेक कंपन्या त्यांचे अलग अलग मालिक त्यांची उत्पादनाचे साधन म्हणजे उत्पादनाचे वस्तू असणार, सेवा असणारे त्यांच्यामध्ये सामूहिक मालकी होती आणि त्यांच्यावर कंट्रोल हा शासनाचा होता। म्हणजे शासन आणि प्रायव्हेट सेक्टर मिळून ही अर्थव्यवस्था चालवत होती, कोणती तर समाजवादी अर्थव्यवस्था। तर याच्या विपरीत दुसरी एक अर्थव्यवस्था आहे
राज्य अर्थव्यवस्थेमधीलच त्या दोन भाग पडतात, याच्यामध्ये आपण बघितलंच ती होती साम्यवादी. तर साम्यवादी हा शब्द आला म्हणजे चीनबद्दल आपण गोष्ट करतो ही लक्षात असू द्या. तर ते पण 1985च्या पूर्वीचा चीन. तर 1985 त्याच्या पूर्वीच्या चीनमध्ये कोणती अर्थव्यवस्था लागू झाली होती, तर ती होती साम्यवादी. 1985 नंतर त्याच्यामध्ये विविध बदल झाले होते चीनमध्ये, ते आपण पुढे पुढे येणार आहे ते बघणार. ते आता एवढं लक्षात ठेवा की 1985च्या पूर्वीच्या चीनमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था ही लागू झाली होती. तर याच्यामध्ये काय होते, दोन मुद्दे आपण बघून घेऊ. सर्व संपत्तीवर शासनाचा ताबा होता. म्हणजे जेवढी पण काही संपत्ती होती, उत्पादन करून आपण जी संपत्ती कमवते शासन, इतर काही महत्त्वाचे तज्ज्ञ असणार आहेत, प्रायव्हेट सेक्टर असणार आहेत, त्यांच्या संपत्तीचा ताबा हा पूर्णपणे शासनाचा होता. म्हणजे शासनाचा पूर्णपणे कंट्रोल होता. शासनच ठरवत होतं किंमत, वितरण, पुरवठा इत्यादी. आणि श्रम संसाधन म्हणजेच लेबर वर्क सुद्धा हा शासनाचाच होता. आणि सर्व अधिकार हे शासनाला दिले होते. साहजिक आहे, संपत्तीवर शासनाचा ताबा आहे, लेबर शासनाचं आहे, तर सर्व अधिकार हे शासनालाच असणार आहे. तर हे झालं साम्यवादीबद्दल. आपण समाजवादीबद्दल बघितलं. तर साम्यवादी चीनची, समाजवादी सोव्हिएत संघ म्हणजे आजच्या रशियाबद्दल आपण बघितलं. तर याच्यावर मार्क्स म्हणजे कार्ल मार्क्स यांचा एक विचार आला होता की समाजवाद हा साम्यवादासाठी बदल घडविणार होता. तर समाजवाद हा साम्यवादासाठी काही महत्त्वाचे बदल घडविणारा होता, परंतु हे कधीच शक्य नव्हते. परंतु असा बदल कधीच घडला नाही. हा त्यांनी फक्त विचार मांडला होता. भले ही त्यांचीच अर्थव्यवस्था होती, पण याच्यावर ते काही कंट्रोल करू शकले नव्हते या मुद्द्यावर. साम्यवाद हा साम्यवादासाठी बदल घडविणारा होता, म्हणजे तो नवीन सिद्धांत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु हे कधीच घडलं नव्हतं. याच्यावर एक पण उदाहरण नाहीये. तर या अर्थव्यवस्थेचा जन्म कधी झाला, कुठून झाला व त्याचा उगम कुठून झाला, तर जर्मनीमधून कार्ल मार्क्स यांनी त्याचा उगम केला हे आपण बघितलंच. पण या अर्थव्यवस्थेचा जन्म कशासाठी झाला, तर पहिली अर्थव्यवस्थेमध्ये काहीतरी सुधारणा करायच्या होत्या, त्यामुळेच ही अर्थव्यवस्था आणली गेली हे तर आपल्याला माहितीच आहे. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या प्रसिद्धीच्या विरोधात, म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था ही खूप देशांनी लागू केली होती आणि ती एक प्रसिद्धीपथावर होती. तिच्या विरोधात ही अर्थव्यवस्था लागू झाली होती. कोणती, तर राज्य अर्थव्यवस्था. आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये पूर्णपणे व्यवस्थित ती कव्हर केलेलीच आहे, म्हणून तुम्ही मागचं लेक्चर पण बघा आणि मग हे लेक्चर तुम्ही कंटिन्यू करा. त्याच्यावर तुम्हाला समजणार, कारण की भांडवलशाही, समाजवादी, मिश्र सर्व एकमेकांमध्ये गुंफलेले. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो की याच्यावर पूर्णपणे नियंत्रण हे बाजारपेठचं असतं. जसं की राज्य अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण कंट्रोल हा शासनाचा असतो, म्हणजेच गव्हर्नमेंटचा असतो, तसाच भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये कंट्रोल हा बाजारपेठचा असतो, म्हणजेच प्रायव्हेट सेक्टरचा असतो. तर याच्यामध्ये काय होतं, पुढचा पॉईंट आपला की प्रत्येक गोष्ट ही भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या विपरीत होती. म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जेवढे काही सिद्धांत, नियम होते, त्या नियमांच्या विपरीत काही आपण नवीन सिद्धांत किंवा नियम मांडायचे आणि ते साम्यवादी, राज्य किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये लागू करायचे. म्हणजे त्याच्या पूर्णपणे विपरीत, हा एकच शब्द लक्षात ठेवा की विपरीत नियम होते, सिद्धांत होते. तर तिसरं काय होतं की उत्पादन, वितरण, पुरवठा, किंमत इत्यादीवर शासनाचा कंट्रोल होता. म्हणजेच केंद्रीकृत ही अर्थव्यवस्था होती, एक नियोजित अर्थव्यवस्था होती आणि गैरबाजारी अर्थव्यवस्था ही होती. म्हणजे या अर्थव्यवस्थेचा ही व्याख्या आहे की उत्पादन, वितरण, पुरवठा, किंमत काय असणार आहे, उत्पादन किती करायचं आहे, त्याच्यावर पूर्णपणे कंट्रोल हा शासनाचा होता. आणि केंद्रीकृत ही अर्थव्यवस्था होती, नियोजित अर्थव्यवस्था होती, याच्यामध्ये कोणत्याही प्रायव्हेट सेक्टरचा हस्तक्षेप नव्हता, म्हणजे गैरबाजारी अर्थव्यवस्था ही होती. हे झालं. या अर्थव्यवस्थेप्रमाणे राज्य अर्थव्यवस्थेप्रमाणे, म्हणजे राज्य अर्थव्यवस्थेचे जेवढे बी काही अर्थशास्त्रज्ञ होते त्यांचं असं म्हणणं पडलं होतं की भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जनतेचे शोषण होत होते. म्हणजे साम्यवादीचे जेवढे पण काही शास्त्रज्ञ होते, अर्थशास्त्रज्ञ किंवा समाजवादीचे अर्थशास्त्रज्ञ, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भांडवलशाही अर्थव्यवस्था ही जनतेचे शोषण करत होते असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आम्ही ही अर्थव्यवस्थेची पद्धत इम्प्लिमेंट केली, ही आणली, बाकीच्या देशांनी तुम्ही ही लागू करा असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं होतं. पण यालाच प्रतिउत्तर, कारण की भांडवलशाही अर्थव्यवस्था पण बऱ्याच देशांमध्ये लागू होती, त्याला प्रोत्साहन देणारे पण बरेच देश होते, त्यांनी प्रतिउत्तर असं दिलं साम्यवादी राज्य अर्थव्यवस्था किंवा समाजवादी अर्थव्यवस्थेच्या शास्त्रज्ञांना की तुमची अर्थव्यवस्था सुद्धा शोषणच करते. त्यांनी एक नाव दिलं होतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या शास्त्रज्ञांनी, समाजवादी, साम्यवादी किंवा राज्य अर्थव्यवस्थेच्या शास्त्रज्ञांना, की राज्य भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे तुमची, यांची भांडवलशाही तर तुमची राज्य भांडवलशाही, म्हणजे तुम्ही सुद्धा जनतेचं शोषणच करताय आणि ते शोषण शासनाच्या मार्फत होतंय असं भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या शास्त्रज्ञांचं होतं. लक्षात ठेवा की यांनी याच्यावर
ताशेरे ओढले यांनी याच्यावर ओढले, म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरोधात काम करत होतं, हे लक्षात असू द्या. म्हणजेच तर साम्यवादी आणि गैरसाम्यवादी, ही चीनची साम्यवादी आणि हिच्या विपरीत जेवढ्या पण काही शासन पद्धती होत्या, अर्थव्यवस्थेच्या शासन पद्धती होत्या, त्या कशातल्या, राज्य अर्थव्यवस्थेमधल्या, यांच्यामध्ये सुद्धा काही बौद्धिक चर्चा झाल्या, म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद झाले नियमांवर, सिद्धांतांवर, या दोन्हींमध्ये सुद्धा. पण त्यांचा काळ कोणता होता तर 1980, 1885चा चीन, आणि त्यानंतर बराच काळ ही अर्थव्यवस्था व्यवस्थित चालल्या, समाजवादी साम्यवादी म्हणजे राज्य अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर 1980च्या काळात म्हणजे आधुनिक युग पूर्णपणे सुरू झालं, तेव्हा त्यांच्यामध्ये या गंभीर चर्चा झाल्या, त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. आणि त्याच्यानंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी साम्यवादी राज्य अर्थव्यवस्थेनंतर या दोन्हींचं मिळून मिश्र अर्थव्यवस्था तयार करण्यात आली होती. मिश्र अर्थव्यवस्था आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. आता हे झालं राज्य अर्थव्यवस्थेचं. राज्य अर्थव्यवस्थेचा मुख्य गाभा एवढं लक्षात ठेवा की याच्यावर कंट्रोल हा शासनाचा असतो, शासन. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे बाजारपेठचा कंट्रोल असतो. हे झालं राज्य अर्थव्यवस्थेबद्दल आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. आता पुढचं लेक्चर आपण मिश्र अर्थव्यवस्था, या दोन्हींचे काही नियम व सिद्धांत मिळून, जेवढे पण काही चांगले नियम होते किंवा चांगले सिद्धांत होते ते दोन्ही एकत्रित करून मिश्र अर्थव्यवस्था तयार करण्यात आली होती. कोणी केली, केव्हा केली, कोणत्या कोणत्या देशांनी लागू केली, आज सुद्धा कोणत्या कोणत्या देशांमध्ये लागू आहे हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर पुढचं लेक्चर हे मोठं असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे. भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्था पूर्णपणे झाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी कायम बोलत असतो की लाईक केलं नाही तरी चालेल, पण शेअर नक्की करा, कारण की मराठीमध्ये रमेश सिंग यांच्या सिरीजवर कोणी एवढी पूर्णपणे डीपमध्ये सिरीज बनवलेली कोणताही चॅनल तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला काही इतर म्हणजे समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, काही चुका झाल्या असतील त्या पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूच. तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. तर मित्रांनो, धन्यवाद.